नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रात 5 टप्प्यात होणार मतदान. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर. आचारसंहिता लागू. 67 वर्षीय वयोवृद्ध परकार यांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ. लोकसभा निवडणुकीत खासदार सुनीलजी तटकरे विरुद्ध मतदान करण्याचा धनगर समाजाचा निर्णय. रामचंद्र बाबू आखाडे यांचं विधान. अंबादास दानवेंसाठी आमचे दरवाजे नेहमीच उघडे. रायगड लोकसभेच्या वादावर भरत गोगावलेंकडून पूर्णविराम. खेड तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा संपन्न. सविस्तर वृत्त. देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही जाहीर होणार आहेत. लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आयोगानं आज शनिवार दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत सांगितलं. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे. लोकसभेच्या निवडणुकांना 19 एप्रिल 2024 पासून सुरुवात होणार आहे, तर 4 जूनला निकाल लागणार आहे. 1.5 कोटी कर्मचारी निवडणूक पार पाडतील. देशात 97 कोटीहून अधिक मतदार आहेत, तर 10.5 लाखाहून अधिक मतदान केंद्र आहेत. 7 टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 24 मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान होईल आणि 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडनं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने पुन्हा एकदा 67 वर्षीय वयोवृद्ध परकार यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. खेड तालुक्यातील दस्तुरी येथील स्वतःच्या जागेत जाण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी परकार यांचं उपोषण सुरू आहे. 29 फेब्रुवारी रोजी केलेल्या उपोषणावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं होतं. मात्र अद्यापही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता परिस्थिती जैसे थे असल्याने, शिवाय या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने परकार यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. माझे सहकारी मंदार आपटे यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहत परकार यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूयात. नमस्कार. आत्ता आपण आहोत खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये. एक वयोवृद्ध व्यक्ती मोहम्मद हुसेन अब्दुल परकार हे गेले 29 तारखेला या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. त्या दिवशी त्यांना रात्री 10 वाजता साबा विभागाकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पत्र मिळालेलं होतं की येणाऱ्या 15 दिवसात 15 तारखेपर्यंत कारवाई केली जाईल. मात्र 15 तारीख टळून गेलेली असतानासुद्धा कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे पुन्हा आक्रमक होऊन सर्व ग्रामस्थांसहित सर्व नातेवाईकांसहित आज परकार काका इथे उपोषणाला बसलेले आहेत. आणि विशेष म्हणजे परकार काकांचं वय लक्षात घेता त्यांना ब्लड प्रेशर, शुगर यासारखे अनेक आजाराने ग्रस्त असतानासुद्धा या उन्हाच्या तडाख्यात त्यांना बसावं लागतं. इथल्या ग्रामस्थांजवळ मी आत्ता चर्चा केल्यावर त्यांनी मला सांगितलं आहे आपण स्वतः उपोषण करते परकार काका आहेत, त्यांच्यावर बातचीत करूया. काका नमस्कार. काय सांगाल? नमस्कार. मी गेल्या 29 तारखेला उपोषणला इथे बसलो. ते रात्री 10 वाजता बांधकाम खात्याचे अधिकारी आशा जठाल नितीश पावशे हे दोघेजण येऊन लेखी आश्वासन दिले 15 तारखेपर्यंत तुमचं अतिक्रमण तोडून टाकू, तेव्हा तुम्ही उपोषण स्थगित करा. 15 तारखेपर्यंत आम्ही करणार. पण आजपर्यंत काहीही कारवाई केली नाही. तसेच मला त्यांनी असे आश्वासन बगैर लेखी 7 महिने नाचवतात. 8 दिवशी करतो, 4 दिवशी करतो, 2 दिवशी करतो, पण काहीही कारवाई करता इतका त्रास मला दिलेला आहे की मी दिवसात 3-3 वेळेला त्याच्या पाठीवर गेलेलो आहे. तरीसुद्धा ते करण्यास तयार नाही. मला नाविलाज असतो तर परत उपोषणाला बसावं लागले आहे. पण काका आता
मागच्या वेळेला त्यांनी तुम्हाला पत्र दिल्यावर तुम्ही उपोषण स्थगित केलेलं, बरोबर आहे? पण मग आता तुम्हाला उपोषण स्थगित करताना तुमची नेमकी मागणी काय असेल किंवा तुमच्या नातेवाईकांची मागणी काय असेल? माझं क्वेश्चन अशी मागणी आहे की माझं अतिक्रमण बांधकाम तोडून प्लस मला त्रास दिलेले नितीश पावसे आणि आशा जठार यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, तोपर्यंत मी उपोषण तोडणार नाही. परकार काकांचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याचे पावशेर साहेब आणि आशा जठार या 2 व्यक्तींवर जोपर्यंत कारवाई होत नाही आणि माझं अतिक्रमण जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत मी कोणत्याही पद्धतीने हे उपोषण काही झालं तरी सोडणार नाही. काका, मला एक सांगा, आत्तापर्यंत या उपोषणाला कोणी कोणी भेट दिलेली आहे? बऱ्याच लोकांनी भेट दिलेली आहे आणि इथे बसलेली काहींचे आहेत ते 90 वर्षापासून 85 वर्षाची पण माणसं आहेत. सर्व काही कुणाला झालं तर याचे जिम्मेदार आशा जठार आणि नितेश पावसे हे 2 जण राहतील. या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. रमजानसारखा पवित्र महिन्यात आज काकांना उपोषण करायला लागतं आहे, इथल्या ग्रामस्थांना उपोषण करावं लागतं आहे. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे काका, अजून कोणी शासकीय कर्मचारी आलेत का सकाळपासून? फक्त पोलीस इन्स्पेक्टर येऊन गेले. प्रांत साहेब किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातनं कोणी नाही, फक्त पोलीस आल्याशिवाय कोणी आलेले नाही. तहसील कार्यालयातनं काही संपर्क नाही, काही केलेलं नाही. या ठिकाणी ही महत्त्वाची नोंद आपल्याला सर्व प्रेक्षकांना सांगावीशी वाटते की रमजानसारख्या उपवासाच्या महिन्यात एका वयोवृद्ध व्यक्तीला आपल्याला दाद मागण्यासाठी उपोषण करावं लागतं आणि शासनाचा अजून कोणताही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी आग्रही भूमिका घेत या ठिकाणी सर्व उपोषणाला बसलेत. त्यासाठी आपण आता पुढे काय होतं आहे हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे साहेबांकडून धनगर समाजाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. सन 2019च्या निवडणुकीत त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात पायी प्रवास करून प्रचार केला. धनगर समाज मतदारांना विकासाची आश्वासनं दिली, परंतु खासदार सुनीलजी तटकरे यांच्याकडून माणुसकी जपली नसल्याने धनगर समाज बांधवांचा भ्रमनिरास झाला आहे, अशी प्रतिक्रिया दीप वाहिनीजवळ बोलताना धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रामचंद्र बाबू आखाडे यांनी व्यक्त केली आहे. खासदार सुनीलजी तटकरे यांच्याकडून धनगर समाजाचा अपेक्षाभंग झाल्याने धनगर समाजात प्रचंड नाराजी दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने खासदार सुनीलजी तटकरे विरुद्ध मतदान करण्याचा निर्णय घेतलाय, असं देखील रामचंद्र बाबू आखाडे यांनी म्हटलं आहे. नमस्कार, मी रामचंद्र बाबू आखाडे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा सरचिटणीस मागील 10 वर्षे काम करत आहे. माननीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मी गेली 10 वर्षे या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आणि दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो आहे. तटकरे साहेबांविषयी प्रचंड आपुलकी आणि आदर आम्हाला होता, परंतु मागील 10 वर्ष त्यांनी 5 वर्षे ते खासदार असूनसुद्धा माझ्यासारख्या एक निष्ठावान कार्यकर्त्याला एकही विकासाचं काम आमच्या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही धनगरवाड्यांसाठी त्यांनी दिलेलं नाही. मी हजारो निवेदनं त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. अनेक वेळेला त्यांना प्रत्यक्ष भेट पण झालेली आहे. तरी पण आज तारखेपर्यंत त्यांच्या माध्यमातून एकही काम झालेलं नाही. त्यांचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव साहेब जेव्हा शिवसप्ताह रसागडमध्ये साजरा केला तेव्हा झोल्यादेवीच्या मंदिरामध्ये त्यांनी वक्तव्य केलं की आखाडे तुझी पुढील 1 आठवड्याच्या आतमध्ये तुझी 5 कामं मंजूर होतील. परंतु मी आजपर्यंत आशावर होतो की कामं होतील आणि त्याबद्दल मी काय बोललो नाही. जेव्हा आम्ही समाजामध्ये काम करतो, लोकांपर्यंत जातो, तेव्हा जनतेच्या एकच अपेक्षा असतात की आपली कामं झाली पाहिजेत. मी निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक तटकरे साहेबांच्या वतीने बांधवांना आश्वासन दिलीत, नाही आपली कामं होतील. परंतु आता मला स्वतःला शरम वाटते की जनतेपर्यंत जावं कसं, लोकांना तोंड दाखवावं कसं. आणि त्यामुळं प्रचंड धनगर समाज तटकरे साहेबांवरती नाराज आहे आणि ही नाराजी येणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येईल. त्याला माझा नाविलाज आहे. धन्यवाद. शिवसेनेचे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी रायगड लोकसभेच्या वादावर सुरू असणाऱ्या राजकीय खडाजंगीला अखेर पूर्ण विराम दिलाय.
महायुतीकडून जो कोणी उमेदवार ही निवडणूक लढवेल त्याला निवडून देण्याची जबाबदारी आमची राहील असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय। तसेच भाजप शिंदे गटाची लोकसभा निवडणुकीची खतखत तेवढ्यापुरतीच होती असं म्हणत विकास गोगावले यांच्या भावी खासदार म्हणून झळकत असलेल्या बॅनरवरून देखील गोगावले यांनी वादाला पूर्णविराम दिला आहे। सांगितलं ना, कोणी उमेदवार असू द्या महायुतीतला निवडून द्यायचं एवढं आमचं ठाम झालेलं। अंतर्गत वाद सुरू होता भाजपकडून किंवा शिंदे गटाकडनं, त्याला पूर्णविराम मिळाला? हो, त्यामध्ये काही नाही, हे तेवढं पुरतंच असतं, बाकी काही नाही। एकदा वरिष्ठांनी आदेश दिले, नेत्याने आदेश दिले का ते खाली आम्ही पालन करायचं, ही आमची संस्कृती, आम्ही पालन करतो। अंबादास दानवेंची देखील सकाळपासून खतखत सुरू होती, त्याच्यावर काय सांगाल? नाही, ठीक आहे, आमचे दरवाजे उघडे आहेत, त्याला वाटलं तिकडं नाही करमत तर आपले मुख्यमंत्री आहेत ना त्यांना सांभाळायला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख मागणीनुसार तसेच उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार योगेशदादा यांच्या प्रयत्नातून खेड तालुक्यातील जवळपास 70 विकास कामांचं भूमिपूजन संपन्न झालं असल्याची माहिती सचिन धाडवे यांनी दिली आहे। यावेळी सदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला अण्णा कदम, सचिन धाडवे, कुंदन सातपुते, मिनार चिखले, सतीश उर्फ पप्पू चिकणे, प्रेमल चिखले, राजेश बुटाला, तुषार साप्ते, रसिका खेडेकर, संजना कुडाळकर, संपदा गुजराती, माधवी बुटाला, अल्पिका पाटणे, मीनाक्षी मोकाशी आणि पदाधिकारी उपस्थित होते। आज खेड शहरासाठी सोनेरी अक्षराने लिहून ठेवा असा आजचा दिवस। आज आम्ही 3 वाजल्यापासून खेड शहरामध्ये विविध कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी खेड शहरवासियांच्या समवेत या ठिकाणी आम्ही संपन्न होतोय। हा कार्यक्रम होत असतेवेळी या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक अण्णा कदम, तसेच भाजपचे शहराध्यक्ष, तसेच आमचे सहकारी शहराध्यक्ष कुंदनजी सातपुते, मीनाजी चिखले, चतोडकर, सर्वच महिला आघाडी असतील, सर्व आमचे सहकारी, यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय। खेड शहरामध्ये आजपर्यंत अनेक राजकारणी होऊन गेले, परंतु एवढी कामं कोणालाही जमली नाहीत, तेवढी कामं आज योगदानाच्या माध्यमातून आज शहराचा विकास अति झपाट्यानं होत आहे। आज मला वाटतं जवळपास 70 कामांची भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि यांच्या सर्वांच्या वर्कआउट झालेले आहेत आणि उद्यापासून कामाला सुरुवात होणार आहेत। एकूण असा 7.5 कोटीचा निधी आज शहरासाठी दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे आणि खरोखरच खेड शहराचा कायापालट आज शिवसेनेच्या माध्यमातून, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय। समस्त शहरवासियांना माझी एक कळकळीची विनंती असेल की येणाऱ्या सर्व निवडणुका असतील त्या निवडणुकीला आपले शिंदेसाहेब असतील, रामदासभाई असतील, योगेशदादा असतील यांच्या माध्यमातून जे उमेदवार दिले असतील, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा शहराची निवडणूक असू द्या, सर्व निवडणुकीमध्ये जो दादा आपले उमेदवार देतील त्या सर्व उमेदवारांना आपण बहुमत अशा मतांनी निवडून द्याल ही ठिकाणी आज अपेक्षा व्यक्त करतो। कारण आज विकास कसा असतो हा संपूर्ण शहराला दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलेला आहे। आज कोणी विकासाच्या थापा मारला, येऊन असे नारळ फोडून गेलेत, परंतु कधी विकास झाला नाही, तेवढा विकास आज शहराचा होतोय। शहराचा विकास होत असते ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम दादांच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आणि आपण सर्वांनी दादांच्या आणि भाईच्या हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ह्या विकास कामं केल्याबद्दल आपलं बहुमूल्य असं मत दादांच्या आणि भाई जो आपलं देतील ते उमेदवार द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। खेड तालुक्यातील साखरगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख मागणीनुसार तसेच उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या सहकार्याने 25, 15 आणि 1238 शासकीय निधीतून साखर गावासाठी तब्बल 62 लाख निधी मंजूर झाला असून या सर्व कामांचं भूमिपूजन संपन्न झालं। साखर चौकीची वाडी, जांभूळवाडी, बामणवाडी, गौरी विसर्जन घाट रस्ता खडीकरण करणे, साखर बामणवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करणे, पोसरे ते बामणवाडी रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण करणे, साखर चौकीची वाडी स्मशानभूमी बांधणे, साखर जांभूळवाडी शेवर विहीर नूतनीकरण करणे अशा एकूण 62 लाखाच्या विकास कामांचं भूमिपूजन संपन्न झालं। सदर भूमिपूजन कार्यक्रम शिवसेना तालुका प्रमुख अरविंद चव्हाण, साखरगावचे अध्यक्ष काशीराम उतेकर, उपसरपंच संज्योती संजय रेवणे, युवासेना तालुका प्रमुख सूरज रेवणे या प्रमुख मान्यवरांच्या
यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। खेड तालुक्यातील फुरुस विभाग प्रमुखपदी दत्ता भिलारे, उपविभाग प्रमुखपदी नंदकुमार मधुकर निवळकर, फुरुस महिला शाखा संघटिकापदी दीपाली दीपक गुहागरकर यांची निवड करण्यात आली आहे। तरी त्यांच्या या निवडीबद्दल आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम, वीरसेन मोरे, वीरसेन धोत्रे, खेड शहर प्रमुख दर्शन महाजन, माजी विभाग प्रमुख स्वप्नील पाटील, तिसे शाखा प्रमुख राजू मोहाने, सुकिवली ग्रामपंचायत सदस्य परेश जाधव, राम हरिश्चंद्र गुहागरकर, शाखा प्रमुख संतोष रामजी टेमकर, उपशाखा प्रमुख सचिन रामचंद्र टेमकर, बूथ प्रमुख संतोष बिलारे, बबन खांबे, शंकर घाणेकर, अनंत लाखम, विलास शिर्के, विशाल टेमकर, संभाजी टेमकर तसेच सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सोमवारी 18 मार्च रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत गुलमोहर पार्क, महाडनाका, खेड या ठिकाणी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये श्रवणशक्ती क्षमता तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी ज्यांना कोणाला ऐकू येत नाही, श्रवणशक्ती कमी झाली आहे, कमी ऐकू येतं, फोनवरती बोललेलं ऐकू येत नाही, कानामधून शिट्टीसारखा आवाज येतो, यांच्यासाठी हे तपासणी शिबिर अत्यंत लाभदायक ठरणार आहे। त्यामुळे इन्फिगो आय केअर हॉस्पिटल महाडनाका येथे सदर शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे करण्यात आलं आहे। तसेच इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये आता ऑडिओलॉजिस्ट उपलब्ध आहेत। पाहूया काय म्हणतात ऑडिओलॉजिस्ट डॉक्टर अनुजा कुलकर्णी। नमस्कार, मी अनुजा धनंजय कुलकर्णी। मी एक ऑडिओलॉजिस्ट आहे। माझं शिक्षण हे बॅचलर्स इन ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी झालं आहे आणि माझं मास्टर्स इन ऑडिओलॉजी पूर्ण अलिया वर्जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग अँड स्पीच डिसेबिलिटीज मुंबई इथून झालेलं आहे। मी सध्या इन्फिगो येथे आपण ऑडिओलॉजी क्लिनिकमध्ये मी काम करत आहे। आपलं हे पहिलंच असं ऑडिओलॉजी क्लिनिक आहे पूर्ण रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये, जे इन्फिगोमुळे मला इथे संधी मिळाली आहे इथे काम करण्याची। सो ऑडिओलॉजिस्ट म्हणजे कोण? तर ऑडिओलॉजिस्ट म्हणजे आपल्या ऐकण्याच्या प्रॉब्लेम्सवर तुम्हाला टेस्टिंग आणि सोल्युशन आणून देणारा हा असतो ऑडिओलॉजिस्ट। सिंपल भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे कोणाला ऐकायला कमी येत असेल, मग ते लहान मूल असू दे किंवा वय झालेले आजोबा आजी असू देत, सगळ्यांचा ऐकण्याच्या प्रॉब्लेमवर निदान करणारे हे ऑडिओलॉजिस्ट असतात व त्यांच्यासाठी कुठलं सोल्युशन बरोबर आहे किंवा त्यांना मशीनची गरज आहे का त्यांना औषधं गोळ्यांची गरज आहे, हे सगळ्यावर तुम्हाला योग्य प्रकारे गाईड करणारा हा ऑडिओलॉजिस्ट असतो। MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत खेड तालुक्यात 3रा क्रमांक आला आहे। खेड शहरातील बजमये इम्दादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजनं महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात भाग घेत खेड तालुक्यात 3रा क्रमांक प्राप्त केला आणि त्याबद्दल शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी शिक्षण विस्तार अधिकारी विजयबाई सरांनी शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन शाळा आणि शिक्षक वर्गाचं कौतुक केलं। यावेळी संस्थेचा सन्मान खतीब मॅडम यांनी तर शाळेचा सन्मान मुख्याध्यापक शाबुद्दीन परकार सरांनी स्वीकारला। याप्रसंगी केंद्रप्रमुख चोरे सर, भोसले सर आणि सुर्वे सर तसेच खेड प्रभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या। त्यांचं शाळेतर्फे पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। त्यांनी शाळेच्या प्रगतीचे अनेक नमुने पाहताना संस्थेचं कौतुक केलं। सदर यशासाठी संस्था अध्यक्ष ARD खतीब सरांनी सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक शाबुद्दीन परकार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींचं अभिनंदन केलं। 14 मार्च 2024 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना रोटरी स्कूलच्या आठवणींना उजाळा दिला। मातीला आकार देणाऱ्या कुंभाराप्रमाणे रोटरी स्कूलच्या शिक्षकांनी आम्हाला चांगलं व्यक्तिमत्व आणि आदर्श विद्यार्थी म्हणून घडवलं आहे
असं सांगून विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी मनात असलेला आदर दाखवून कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेने दिलेले संस्कार कधीही न विसरता भविष्यात प्रत्येकानं गगनभरारी घ्यावी असं सांगून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर समारंभ प्रसंगी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.